पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे बीडमधल्या सरपंच हत्येप्रकरणी बोलताना घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये टाका अशी मागणी सुद्धा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। काय सांगाल, ज्या हत्याकांड प्रकरणात त्यातल्या 7 आरोपींना मोका लावण्यात आलाय? हे बघा, मी सुरुवातीपासून एक मागणी जी करतोय की हे जे मारेकरी आहेत हे नेहमी खालचे लोक आहेत आणि ह्यांना जे मारेकरी ज्या लोकांनी बनवलंय किंवा ज्यांनी हे पैसे असे दिलेत किंवा जिल्ह्यामध्ये असे लोक तयार केलेत त्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे। तर वाल्मिक कराडचं नाव जसं मला आत्ता कळालं की ते मोकामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलेलं नाही। एक तर ते मोक्यामध्ये घ्यावं, केस अंडर ट्रायल चालावं आणि पहिल्या दिवशीपासून जी मी मागणी करतोय गावात गेल्यापासून की 302 मध्ये कट कारस्थान त्यांनी रचलंय त्या गुन्ह्यामध्ये त्यांना घ्यावं। एक तर त्या गुन्हा नोंद करण्यासाठी 12 तास कशामुळे उशीर झाला? त्या काळामध्ये प्रशासनाला SP ऑफिस असेल, DYSP असतील, त्या विभागात त्या एरियातले किंवा त्या पोलीस स्टेशनमध्ये असेल कुणी थांबवलं होतं गुन्हा नोंद करण्यासाठी? कुणाचे फोन आले? ह्याचा जर CDR सगळ्यांचा काढला तर हा मास्टर माइंड जो आहे हा वाल्मिक कराड हा समोर येईल आणि जो गुन्हा करण्यासाठी प्रशासनाला दबाव आणला तो पण माणूस याच्या समोर येईल। पण वाल्मिक कराडचा विषय आला तो सुरुवातीपासून जमा होण्यापर्यंत उशीर झाला। ते कुठंतरी एका ठिकाणी पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट होते 28 तारखेपर्यंत। जे निकटवर्ती आहेत धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं, त्यांचे निकटवर्तींनी त्यांनीच त्यांना सांगितलं पूर्णपणे ह्या विषयामध्ये त्यांचं संरक्षण त्यांना भेटतंय। म्हणून आमची मागणी आहे की हे प्रकरण हे जे गुन्हेगार आहेत हे मास्टर माइंड वाल्मिक कराड ह्यांना फाशीची शिक्षा जाहीर होईस्तोवर ह्यांनी ह्यांचा राजीनामा द्यावा। कॅमेरा पर्सन सुशांत ज्ञानेश्वर लोंढे, TVNN मराठी, धाराशिव।